होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करून इराणनं अमेरिका आणि इस्रायलला इशारा दिला। मात्र ही सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे याचा फटका संपूर्ण जगाला देखील बसणार आहे। कारण इस्रायलकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यानंतर इराण आता थेट जगातला सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग बंद करून टाकलेला आहे आणि इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। आशियाई देशांना तेलपुरवठा याच मार्गाने करण्यात येतो। दरम्यान हा महामार्ग बंद झालाय, त्यामुळे तेल पुरवठा ठप्प झालाय। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील गगनाला भिडण्याची आता शक्यता आहे। दरम्यान ही सामुद्रधुनी ओलांडणाऱ्यांना सुद्धा इराणनं धमकी दिली आहे। हा मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला तर त्यांची जहाजं उडवून देऊ असा इशारा इराणनं दिला आहे। होर्मुझ सामुद्रधुनी पर्शियन आखात आणि ओमानचा आखात जोडते। हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग। दररोज सुमारे 2 कोटी बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक होते। आशियाई देशांना तेलाचा पुरवठा याच मार्गाने होतो। पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडतील। अन्नधान्यापासून सर्वच वस्तूंचे दर वाढतील। सौदी अरेबिया, इराक आणि कुवेतची निर्यात ठप्प होईल। अमेरिका, इराण नौदलात थेट युद्धाचीही शक्यता। होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणं हा IRGCच्या समोरचा एक हुकमी इक्का आहे। होर्मुझची सामुद्रधुनी ही मुळातच त्याचा जो चिंचोळा भाग आहे, म्हणजे सर्वात कमी विड्थ असणारा भाग आहे, तिथे फक्त 20 मैल इतकीच त्याची त्या ठिकाणी रुंदी आहे। आणि मुळात या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मालवाहतूक जहाजा जातात, त्याचबरोबर तेलवाहू जहाजा जातात, त्या अत्यंत महत्त्वाची भूमिका जागतिक अर्थकारणामध्ये आणि त्यातल्या त्यात जागतिक तेल व्यापारामध्ये त्या ठिकाणी अदा करत असतात। होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगाला 20% तेल सप्लाय करणाऱ्या ज्या जहाजा आहेत त्यांच्यावर एक प्रकारे बंदी येते, त्यांच्यावर एक प्रकारे रिस्ट्रिक्शन येत आहेत। आणि म्हणूनच या युद्धाच्या काही तासातच होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर आर्थिक स्तरावर, जागतिक स्तरावर या ब्रेंट क्रूड ऑइलच्या प्राइसेस 13% वाढलेल्या आहेत। एवढंच नाही तर नॅचरल गॅस म्हणजेच नैसर्गिक वायू LNGच्या प्राइसेस सुद्धा युरोपमध्ये 20% काही तासांमध्येच त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत। म्हणजेच होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणं म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तेलाच्या संबंधित व्यापारामध्ये, आर्थिक जगतामध्ये तेलाच्या किमती वाढवणं आणि याच्या माध्यमातून जगामधून वेगवेगळ्या देशांचा अमेरिका आणि इस्रायलवर दबाव येईल आणि त्याच्या माध्यमातून IRGCच्या विरुद्धची जी आक्रमक भूमिका आहे तो काहीशी बोथट करेल आणि शस्त्रसंधी होईल, अशा प्रकारचा कयास IRGC त्या ठिकाणी ठेवत असेल।